भाग 8. रोहन आणि स्नेहाची पहिली भेट. स्नेहा आणि रोहन यांची ओळख एका ॲपवर झाली होती. दोघेही रोज तासनतास बोलायचे, पण त्यांच्यामध्ये लाँग डिस्टन्स होतं, त्यामुळे प्रत्यक्ष भेटणं सोपं नव्हतं. एके दिवशी स्नेहाने रोहनला सांगितलं की ती एका मोठ्या इव्हेंटला जाणार आहे. रोहनने तिला शुभेच्छा दिल्या, पण रोहनने मनातल्या मनात एक वेगळीच योजना राखली होती. इव्हेंटच्या दिवशी स्नेहा तिच्या मैत्रिणीसोबत कार्यक्रमात पोहोचली. ती कार्यक्रमाचा आनंद घेत होती. अचानक तिच्या मोबाईलवर रोहनचा मेसेज आला. इव्हेंट कसा चाललाय? स्नेहा हसत उत्तर देणार, इतक्यात काय? तिच्या मागून एक ओळखीचा आवाज आला. स्नेहा! ती मागे वळली आणि काही क्षण स्तंभ झाली. तिच्यासमोर रोहन उभा होता. स्नेहाला स्वतःच्या डोळ्यावर विश्वास बसत नव्हता. रोहन, तू इथे? ती आश्चर्यचकित झाली आणि म्हणाली. रोहन हसत म्हणाला, तू म्हणाली होतीस ना की हा दिवस तुझ्यासाठी खास आहे. मग मी तो दिवस अजून खास करायला आलो आहे. स्नेहाच्या डोळ्यात आनंद चमकू लागला. अनेक महिन्याच्या चॅटनंतर आज ते पहिल्यांदाच समोरासमोर उभे होते. दोघे काही क्षण फक्त एकमेकाकडे पाहत राहिले. आसपासची गर्दी, आवाज, सगळं जणू थांबलं होतं. स्नेहा हसत म्हणाली, तू मला खरंच सरप्राईज दिलंस. तिला खरंच वाटत नव्हतं की रोहन तिच्यासमोर उभा आहे. रोहनने तिच्यासाठी एक गुलाबाचं फूल आणलं होतं. ते गुलाबाचं फूल ते देत तो म्हणाला, ही आपल्या पहिल्या भेटीची आठवण. स्नेहाने ते फूल स्वीकारलं आणि तिच्या चेहऱ्यावर एक हसू फुलून आलं. त्या दिवसाने त्यांच्या नात्यात एक सुंदर अध्याय आणि सुरुवात नवीन नात्याची सुरू झाली. आता बघूया 9व्या भागात काय होते ते.